अधिक महिन्याची सांगता ही सोमवती अमावस्येने होणार आहे. 14 जून म्हणजेच आज दुपारी 12:20 अमावस्या सुरू होणार आहे आणि उद्या 15 जूनला सकाळी 8:24 संपणार आहे. हिंदू धर्मामध्ये उदय तिथी धरली जाते, म्हणून ही सोमवती अमावस्या असणार आहे. ताई, अमावस्येला सत्यनारायण करू शकतो का? तुम्ही करू शकता. विष्णू याग करू शकतो का? तर हो, तुम्ही करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये सोमवती अमावस्येला करावयाचे काही प्रभावी उपाय जे मी तुम्हाला सांगणार आहे, आवर्जून तुम्ही हे उपाय करण्याचा प्रयत्न करा. कारण अर्थात अधिकम अधिकस्य. एक तर सोमवती अमावस्या आलेली आहे, त्याच्यात संपूर्ण अधिक महिन्याचं पवित्र राखून या महिन्यात जास्तीत जास्त सेवा करण्याचा लाभ आपल्याला भेटलेला आहे. तर जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. आता आपल्याला काय करायचं आहे तर लक्षात घ्या, उद्या किंवा आजही तुम्हाला शक्य असेल तर, कारण भगवान शंकरांची उपासना करण्याचा सगळ्यात महत्वाचा काळ हा प्रदोष काळ असतो. पण ज्यांना आज करणं शक्य होत नाही त्यांनी उद्या दिवसभरात कधीही करू शकता. तुम्ही सकाळी केलं तर तुम्ही हा जो उपाय किंवा जी काही सेवा सांगणार आहे ही तुम्ही सकाळी केली तरी चालेल. कारण उद्या सोमवती अमावस्या तुम्ही दिवसभरात करू शकता, पण सकाळी केलं तर अतिशय उत्तम. काय करायचं आहे, सोमवती अमावस्येला भगवान शंकरांची उपासना करण्याचा अतिशय महत्वाचा दिवस. आता खरं तर सोमवार म्हटलं आणि जेव्हा अमावस्या येते तेव्हा दुग्ध शर्करा योग, आणि त्यातल्या त्यात जेव्हा अधिक महिन्याची सांगता येते मग तर काय, सोन्याहून पिवळं. भगवान शंकरांची उपासना करण्यासाठी मंदिरात जाऊन केलं तर अतिउत्तम. शक्यतो मंदिरातच जाऊन करावं. बघा, आपण जेव्हा भगवान शंकरांची उपासना करत असतो तेव्हा आपले जे काही 9 ग्रह आहे ते सुद्धा शांत होतात आणि आपल्या पितरांसाठी, त्यांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी भगवान शंकरांची उपासना सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. आपण भगवान शंकरांची उपासना केल्यावर सुद्धा आपले पितरांना ती सेवा जाते आणि ते सुद्धा आपल्यावर तृप्त होतात आणि आपल्या अडचणी कमी होतात. काय करायचं आहे, उद्या तुम्ही मंदिरात जाऊन केलं तर अतिउत्तम, किंवा घरातही आपल्याकडे भगवान शंकरांची शिवपिंडी असते तिथेही करू शकता. काय करायचं आहे, सकाळी उठल्यावर कच्च्या दुधाचा अभिषेक भगवान शंकरांना करायचा आहे. उद्या अमावस्या आहे आणि आपल्याला उद्या तुळशीचं पूजन सुद्धा करायचं आहे. घराजवळ तुळस प्रत्येकाकडे असतेच. शक्य असेल तर त्या तुळशीला आपल्याला प्रदक्षिणा मारायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे. हा झाला पहिला उपाय. दुसरा, भगवान शंकरांना कच्च्या दुधाचा अभिषेक करायचा आहे. मग काही नाही, आपल्याला भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन ही सेवा केली तरी अतिशय उत्तम, नाही तर तुम्ही घरातही करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे 108 वेळा, किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्र जप केला तरी हरकत नाही. ही सेवा तुम्हाला करायची आहे. हे करून झाल्यावर आता पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी आपण अमावस्येला सेवा करत असतो, दीपदान किंवा आपण अन्नदान, बरेच काही उपाय करत असतो. सो सोमवती अमावस्येला किंबहुना 5 अमावस्या किंवा जेवढी शक्य असेल तेवढं जरी आपलं काळे तीळ घ्यायचं, पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकून ते भगवान शिव शंकरांना आपल्याला अर्पण करायचं आहे. ओम नमः शिवाय किंवा शांब सदाशिव या मंत्राचा मंत्र जप करायचा, की जेणेकरून पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी ही सेवा महत्वाची आहे. आता हे करून झाल्यावर बेलपान, भगवान शंकरांना बेलपान अतिशय प्रिय आहे. तर बेलपानाचा जो मधला भाग आहे ना, 3 पानांचं मिळून एक बेलपान होतं तयारी, सगळ्यांना माहिती आहे. तर त्या बेलपानाचा मधला जो वरचा भाग आहे, पानाचा 3 पानांत मिळून एक बेलपान होतं, इथे तुम्हाला दिसत आहे. वरचा भाग आहे त्याला चंदनांचे 2 बोट, म्हणजे त्या वरच्या भागाला जे वरचं जे पान आहे त्याला घरात चंदन पावडर असते प्रत्येकाची, किंवा चंदन जर असेल तुमच्याकडे तर ते उघडून तिथे लावायचं आहे आणि भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर ते पालथं अर्पण करायचं आहे. आणि आपल्या ज्या काही अडचणी आहे, जे काही कष्ट आहे, त्यातून मार्ग मिळण्यासाठी आपण भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे. उद्याचा हा छोटासा उपाय तुम्ही आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. आता सोमवती अमावस्या नक्कीच आपल्याला आपला देवघर स्वच्छ करायचं आहे. बऱ्याच ठिकाणी आपण कर्पूर होम करत असतो. प्रत्येकाला रोज करणं शक्य होत नाही, तर लोक काय करतात की फक्त अमावस्येला आणि पौर्णिमेला एकच दिवस कर्पूर होम करतात. खरं तर असं नाही आहे. हे संपूर्ण, तुम्हाला जर कर्पूर होम करायची इच्छा आहे तर आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा आणि त्या तुम्ही सुरुवात करू शकता. अमावस्येला तुम्ही कर्पूर होमला सुरुवात करू शकता. ते झाल्यावर ज्यांना कोहळा लावायची इच्छा आहे ते नक्कीच या सोमवती अमावस्येचा अवचित्त साधून कोहळा तुम्ही लावू शकता. असं म्हणतात की वारंवार गाडीचा अपघात होत असेल तर अमावस्येच्या दिवशी म्हणजे एक पाणी घ्यायचं, पाण्याची बादली घ्यायची, त्याच्यामध्ये हळद, मीठ, गोमूत्र आणि लिंबू हे सगळं एकत्र करून गाडी धुवायची, आपली गाडी स्वच्छ करायची, की जेणेकरून अपघात होत नाही असं म्हटलं गेलं आहे. तुमची इच्छा असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता.
सोमवती अमावस्येला काही नाही तर 1 लोटा जल तरी भगवान शंकरांना अर्पण करावं आणि आपल्या ज्या काही अडचणी आहे किंवा जो काही त्रास आहे त्यातून मुक्ती मिळण्यासाठी किंवा तो त्रास कमी होण्यासाठी आपल्याला भगवान शंकरांची उपासना करायची असते, प्रार्थना करायची असते. त्याच्याच बरोबर मी तुम्हाला सांगितलं आहे की पिंपळाच्या झाडाची पूजा अमावस्येला करायची असते. काही नाही, तुम्ही पाणी घ्या, थोडंसं त्याच्यामध्ये दूध टाका, साखर घ्या, थोडेसे तांदूळ घ्या, साखर, तांदूळ, काळे तीळ हे पिंपळाच्या जल म्हणजे पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं, स्पर्श करायचं नाही आणि प्रदक्षिणा मारायची आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करावा. याने तुमच्या पितरांच्या तृप्ती मुक्तीसाठी मार्ग मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अतिशय जवळच्या व्यक्तीचा अनुभव सांगते, तुम्ही हे म्हणजे लगातार अमावस्येला हा उपाय केला ना, तुम्हाला जाणवेल तुमचे अडकलेले कितीतरी कामं मार्गी लागत आहे. आणि या दिवशी सकाळी उठल्यावर सूर्याची उपासना, उद्या सकाळी किती वाजता पण तुम्ही उठाल, अंघोळ करून पहिले सूर्याला जल अर्पण करायचं. अगदी 9 आणि 10 वाजता सूर्याला जल अर्पण करत नाही. खरं तर 8च्या आधी तुम्ही सूर्याला जल अर्पण करू शकता. तर 8च्या आधी उठून स्वतःचं आवरून शुचिर्भूत होऊन आपण भगवान म्हणजे सूर्यनारायणाला आपण जल अर्पण करायचं आहे. ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे आणि नंतर पितरांची सेवा करायची आहे. नंतर तुमचे जे काही बाकीचे कामकाज आहे ते तुम्ही करू शकता. ताई, आम्हाला मंदिरात जाऊन सेवा करायला जमणार नाही, आम्ही घरात करू शकतो का? आधी सांगते, मंदिरात जेवढं पवित्र आहे तेवढं आपल्या घरात नाही आहे. पण काही अडचणींमुळे जर तुम्ही मंदिरात जाऊन सेवा करणं तुमच्याकडनं शक्य नसेल तर अडचण नाही, तुम्ही तुमच्या घरात सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. आता बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई, आता हे सगळे लोक करतात किंवा नाही करत, असं प्रत्येकाच्या मनावर आहे. पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. ह्या दिवशी आपल्या घरावरनं किंवा मुलं हट्टीपणा करतात, तापटपणा करतात, यांच्यावरनं तुम्हाला पिवळी मोहरी आहे ना, पिवळी मोहरी घ्यायची आहे. मुलांवरनं 7 वेळा उतरून टाकायची. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मंत्र जप करायचा आणि ती पिवळी मोहरी तुम्ही कुठल्याही वाहत्या पाण्यात टाकू शकता, ज्याने पाण्याचा म्हणजे दुरुपयोग होणार नाही किंवा ते पाणी दूषित होणार नाही. किंवा त्याच्याच बरोबर तुम्ही कुठेही टाकू शकता, कोणी ओलांडल्या जाणार नाही त्या गोष्टीला. हा सुद्धा एक छान उपाय आहे. कारण मुलं खूप हट्टीपणा करतात, तापटपणा करतात, ऐकत नाही, अशा बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात. जर तुम्ही सुद्धा ह्या अडचणीतून जात असेल तर नक्कीच तुम्ही ही सेवा आवर्जून करावी. ठीक आहे, तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.